शीतल तिच्या नवऱ्याला आकाशला म्हणाली, मी फक्त तुमची बायको नाही तर कोणाची तरी मुलगी पण आहे हे विसरू नका. आणि आज मला एक मुलगी असल्याचे कर्तव्य पूर्ण करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. समजले का तुम्हाला? त्यामुळे मला थांबवायचा किंवा धमकी देण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. चला व्हा माझ्या रस्त्यातून बाजूला. असं म्हणत शीतल घरातून सरळ एअरपोर्टला निघून गेली. इकडे आकाश शीतलला जाताना शांतपणे बघत उभा राहिला. कारण लग्नानंतर पहिल्यांदाच त्याने शीतलला एवढं रागात बघितलं होतं. खरं तर शीतल तिच्या आईवडिलांना सारखी फोन करत होती, पण तिचा फोन कोणीच उचलत नव्हतं. शीतलच्या आईचा फोन स्विच ऑफ येत होता आणि वडिलांचा फोन सारखा बिझी लागत होता. त्यामुळे शीतलच्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्या होत्या. तिला भीती वाटत होती. शिवाय आज ऑफिसमधल्या कुठल्याही कामात तिचे मन लागत नव्हते. मग शेवटी वैतागून लंच ब्रेकमध्ये तिने तिच्या आईच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या जाधव काकूंना फोन केला, पण त्यांचा पण फोन कोणी उचलत नव्हतं. मग थोड्या वेळानंतर तिच्या फोनची रिंग वाजली. तिने बघितलं तर जाधव काकूंचा फोन होता. तिने लगेच फोन उचलला आणि हॅलो म्हणून नमस्कार केला आणि म्हणाली, कशा आहात काकू? घरी सगळे कसे आहेत? काकू म्हणाल्या, सगळे ठीक आहेत. तू कशी आहेस शीतल? आणि तुझ्या घरातले कसे आहेत? आत्ता रूममध्ये आल्यावर तुझा फोन आल्याचं बघितलं. शीतल घाबरत म्हणाली, हो काकू, मी फोन तर केला होता. इथे सगळे ठीक आहेत. काकू, आज आई बाबा फोन उचलत नाहीत. काय झालंय? सगळं व्यवस्थित तर आहे ना? तुम्हाला काही माहीत आहे का? ते लोक कुठे बाहेर गेले तर नाहीत ना? काकू, प्लीज तुम्ही एकदा माझं बोलणं त्यांच्याशी करून देऊ शकता का? काकू हळू आवाजात म्हणाल्या, हो सगळं ठीक आहे. तेवढ्यात शीतलच्या काकूंच्या सुनेचा पाठीमागून आवाज ऐकू आला. ती म्हणाली, आई, तुम्ही शीतलला सगळं खरं खरं का सांगून टाकत नाही? शीतल काकूंच्या सुनेचा आवाज ऐकून म्हणाली, काकू खरं सांगा. वहिनी कुठली खरी गोष्ट सांगण्याबद्दल बोलत आहे? तोपर्यंत फोन काकूच्या सुनेने घेतला आणि म्हणाली, शीतल मला क्षमा कर. सगळ्यांनी तुला सत्य सांगायचं नाही म्हणून बजावलं होतं. पण आता मी अजून खोटं बोलून माझ्या कुटुंबाला कुठल्या अडचणीत नाही घालू शकत. खरं तर काल रात्री तुमच्या घरात काही चोर घुसले होते. त्यांनी तुझ्या आईच्या डोक्यात दांडकाने मारला आहे आणि त्यात त्या जखमी झाल्या आहेत. तुझे बाबा पोलीस स्टेशनमध्ये त्या चोरांच्या विरुद्ध कंप्लेंट द्यायला गेले होते. काल रात्रीपासून सगळे टेन्शनमध्ये आहेत. आज पण तुझे बाबा दवाखान्याच्या आणि पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत आहेत. सगळ्यांनी तुला सांगण्यापासून मनाई केली होती, पण मला राहवलं नाही. तुझ्या आईची कंडिशन आता ठीक आहे, पण तुझे बाबा खूप टेन्शनमध्ये आहेत. आम्ही सगळे इथे आहोतच त्यांच्यासोबत, पण कधीपर्यंत? त्या लोकांकडे बघून कधी कधी असं वाटतं की त्यांना एखादा मुलगा असता तर आज ते एखाद्या बेवारस असल्यासारखे राहिले नसते. तर तुला माझं बोलणं कडू वाटत असेल, पण हे बघ शीतल, तू त्या लोकांची एकुलती एक मुलगी आहेस. त्यामुळे आता तुझे कर्तव्य बनत आहे त्या लोकांची सेवा करण्याची, त्यांची काळजी घेण्याची. आता म्हातारपणी त्यांना सेवेची, देखभालीची आणि सुरक्षेची खूप गरज आहे. वहिनीचं बोलणं ऐकून शीतलचे डोळे पाण्याने भरून आले. शीतल म्हणाली, वहिनी तू हे काय बोलत आहेस? ते माझे आई बाबा आहेत. मी त्यांची एकुलती एक मुलगी आणि त्यांची मुलगी अजून जिवंत आहे. ते कधीच बेवारस नाही होऊ शकत. मीच त्यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही पण आहे. मी आज संध्याकाळपर्यंत तिकडे येत आहे. शीतलच्या कानात वहिनीचे बोलणे सुईसारखं टोचत होतं. तिच्या डोळ्यात काय माहीत का पण आज एखादी वाईट घटना घडणार असल्याची भीती दिसत होती. तिने लगेच ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि तिच्या घरी निघून आली. घरी येताना रस्त्यात तिच्या वडिलांचा फोन आला. ते शीतलसोबत बोलत असताना असं जाणून देत होते की सगळं काही ठीक आहे. पण तेवढ्यात शीतल भरल्या आवाजात म्हणाली, का हो बाबा, तुम्ही तुमच्या मुलीला एवढं परक का केलं? एवढं सगळं झालं तरी तुम्हाला एक फोन करून सांगायची गरज पण वाटली नाही का? जर काल रात्री तुमच्या दोघांना काही झालं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. आता जाऊ द्या त्या घडून गेलेल्या गोष्टी. तुम्ही मला सांगा, आता आई कशी आहे? तुम्ही काळजी करू नका, मी संध्याकाळपर्यंत पोहोचते आहे बाबा. तिचे बाबा म्हणाले, काळजी करू नकोस बेटा,
तुला हे सगळं सांगितलं असतं तर तू उगाचच काळजी करत बसली असतीस, म्हणून तुला मी सांगितलं नाही. शीतल म्हणाली, ठीक आहे बाबा, आपण भेटून बोलूयात. शीतल तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिला पण खूप प्रयत्न करून मिळवले होते तिच्या आईवडिलांनी. शीतल एक आत्मनिर्भर स्त्री होती. पण म्हणतात ना, सासरी एक सून नोकरी करणारी असो किंवा घरात काम करणारी असो, पण सासरच्या लोकांना त्यांच्या सुनेचे जास्त माहेरच्या लोकांबद्दल असलेले प्रेम बघवत नाही. तसंही शीतलच्या सासरी सगळं ठीक होतं. पण जेव्हा कधी शीतल माहेरी जायचं नाव घ्यायची तेव्हा तिची सासू नुसते ती माहेरी जाणार आहे म्हटल्यावर सगळं घर डोक्यावर घेत असायची. कारण तिच्या सासूला शीतल माहेरी गेलेली किंवा माहेरच्या लोकांशी फोनवर जास्त वेळ बोललेली अजिबात आवडत नव्हतं. हा फक्त तिच्या सासूचाच प्रॉब्लेम नव्हता, तर तिच्या नवऱ्याला पण हाच प्रॉब्लेम होता. दोघं मायालेकरं सारखे एकच गोष्ट बोलत असायचे. शीतल तिचे सासू सासरे, तिचा नवरा आणि तिची 2 मुले यांच्यासोबत राहत होती. तिची सासू प्रत्येक गोष्टीवर टोमणे मारत असायची. हे बघ आकाश, आम्ही तर एकुलती एक मुलगी सून म्हणून आणून चूक केली आहे, पण तू भविष्यात ही चूक परत कधीच करू नकोस. मी तर सगळ्यांना हेच सांगत असते की अशा मुली फक्त त्यांच्या आईवडिलांच्या सख्या असतात, कारण त्यांचं सगळं लक्ष त्यांच्या माहेरी लागलेलं असतं. एकुलती एक सून असल्यामुळे हा त्रास तिला जरा जास्त सहन करावा लागत होता. तिच्या वडिलांशी बोलून तिने फोन ठेवला आणि घाई गडबडीने घरी आली. बघितलं तर आकाश पण घरातच होता. तिच्या नवऱ्याला असं घरात बघितल्यावर शीतल म्हणाली, बरे झाले तुम्ही आज ऑफिसवरून लवकर घरी आलात. सासूबाई, आज मी माझ्या माहेरी जात आहे आणि मी विचार करत आहे यावेळी मी परत येताना आईबाबांना सोबतच घेऊन येते. तिची सासू म्हणाली, सुनबाई, हे काय नवीन नाटक सुरू केले आहे तुझ्या आईवडिलांनी? काहीच गरज नाही माहेर घेऊन यायची, समजलं का? ते इथे आपल्यासोबत माझ्या घरात नाही राहू शकत. सुनबाई, वाईट वाटून घेऊ नकोस, पण तुझ्या आईने मागच्या जन्मी चांगले कर्म केलेले नसतील, त्यामुळेच तर या जन्मी एका मुलाला जन्म नाही देऊ शकल्यात, जो म्हातारपणी त्यांचा आधार बनेल. आणि तसंही आता तुझं लग्न झालं आहे, त्यामुळे तुझे पहिले कर्तव्य तुझ्या सासरच्या लोकांसाठी असायला हवे, माहेरच्या लोकांसाठी नाही. आता तू माहेरी जायचं विसरून जा. तेवढ्यात पाठीमागून तिचा नवरा आकाश त्याच्या आईची साथ देत म्हणाला, हो आई, तू बरोबर बोलत आहेस. शीतल, तुला गरज काय आहे माहेरी जायची आणि त्यांना इथे आपल्यासोबत राहायला घेऊन यायची? तुझे आई बाबा एवढे पण अजून म्हातारे झाले नाहीत, जे स्वतःची काळजी पण घेऊ शकत नाहीत. वेडी होऊ नकोस. का तू त्यांना इथे घेऊन येऊन तुझ्या आणि आमच्या डोक्यावर प्रॉब्लेम उभे करत आहेस? जर तरी पण तुला असं वाटत असेल तर त्यांना सांग की घरात कामाला एक कामवाली ठेवायला. आणि तसंही त्यांना पैशाची काही कमी तर नाही ना? सासूचे आणि नवऱ्याचे बोलणे ऐकून शीतलची सहन करण्याची सीमा संपली. कारण तिला आशा होती की कमीत कमी तिचा नवरा तरी तिच्या बाजूने बोलेल. कारण तिने आकाशसोबत लग्न या अटीवर केलं होतं की लग्नानंतर तो कधीच तिला तिच्या आईवडिलांबद्दल तिची असलेली कर्तव्य पार पाडण्यापासून थांबवणार नाही. पण प्रत्येक वेळी जे होतं तेच आज पण झालं. आकाशने यावेळी पण त्याच्या आईचीच बाजू घेतली. पण आज शीतलला तिच्या आईवडिलांचा अपमान सहन झाला नाही. रागात शीतल तिच्या नवऱ्याला म्हणाली, मिस्टर आकाश, मी माझ्या आईवडिलांच्या स्वाभिमानाचा समझोता करणार नाही, समजले का तुम्हाला? आणि जे तुम्ही मला बोलत आहात मग ती गोष्ट तर तुमच्या आईवडिलांना पण लागू होते. मग तुम्ही आजच तुमच्या आईवडिलांना गावी सोडून या, कारण ते अजून एवढे पण म्हातारे झाले नाहीत की त्यांची स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीत. मग त्यांना पण सांगा घरात कामासाठी 1-2 नोकर ठेवायला. कारण असताना आपण आपल्या डोक्यावर ही अडचण का म्हणून ठेवून घेतली आहे? आणि तसंही तुम्हाला तर तुमच्या आईवडिलांना तुमच्याजवळ ठेवून घ्यायचेच नव्हते, पण बाबांचे खराब तब्येतीमुळे मी समजावून सांगितल्यावर घेऊन आला आहात. सासूबाई, माझं लग्न तुमच्या मुलासोबत झालं आहे, म्हणून मी माझं माहेर विसरून जाऊ का?
मग मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची आहे. माझं अस्तित्व या जगात माझ्या आईवडिलांच्याच मुळे आहे आणि ते विसरणं माझ्यासाठी कधीच शक्य नाही. ज्या पद्धतीने तुम्ही आकाशला शिकून लहानाचा मोठा केला आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे, आत्मनिर्भर बनवलं आहे, त्याच पद्धतीने माझ्या आईवडिलांनी पण मला शिकवलं आहे. स्वतःच्या पायावर उभं केलं आहे, आत्मनिर्भर बनवलं आहे आणि स्वतःच्या हिमतीवर मी त्यांची काळजी घेऊ शकते, दुसऱ्यांच्या जीवावर नाही. आणि हो, एकदा स्वतःच्या मनाला विचारून बघा की तुमचा मुलगा खरंच तुमची काळजी घेऊ शकतो का? आकाश रागात ओरडत शीतलला म्हणाला, तोंड सांभाळून बोल शीतल. तू माझ्यासमोर माझ्या आईवडिलांचा असा अपमान नाही करू शकत. नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल. शीतल पण रागात ओरडत म्हणाली, आकाश मला पण ओरडता येतं. स्वतःच्या आईवडिलांवर वेळ आली तर तुम्हाला राग आला का? वा छान. आणि माझ्या आईवडिलांचा काहीच मानसन्मान नाही का? यामागचे कारण मी जाणून घेऊ शकते का? ज्या पद्धतीने तुम्हाला तुमच्या आईवडिलांसाठी वाईट वाटत आहे, तसंच मला पण माझ्या आईवडिलांसाठी वाईट वाटत आहे. आणि दुसरी गोष्ट ही की जे ज्ञान तुम्ही मला आत्ताच देत होता, ते ज्ञान परत दुसऱ्या कोणाला देऊ नका. नाहीतर लोक तुमच्यासोबतच तुमच्यावर केलेल्या संस्कारांवर पण बोट दाखवायला कमी करणार नाहीत. बहुतेक तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सोबत असं करू शकता, पण मी माझ्या आईवडिलांच्या सोबत असं कधीच करू शकणार नाही. शीतल तिच्या खोलीत गेली आणि तिची बॅग पॅक करून दोन्ही मुलांना सोबत घेऊन माहेरी जायला लागली. तेव्हा तिची सासू म्हणाली, शीतल, जर आज तू या घरातून परमिशनशिवाय पाय जरी बाहेर टाकलास ना, तर या घराशी तुझं काहीही नातं नसेल. मग आयुष्यभर पडून राहा तुझ्या माहेरी, तुझ्या आईबापाची सेवा करत. समजलं का तुला? आणि दुसरी गोष्ट, तुला जायचं असेल तर तू खुशाल जा, पण माझ्या नातवांना तुझ्यासोबत कुठेही घेऊन जायचं नाही. शीतल रागात घरातून बाहेर येत म्हणाली, सासूबाई, पहिली गोष्ट, हे घर तुमचं नाही. हे घर मी माझ्या मेहनतीच्या पैशांनी आणि माझ्या वडिलांच्या मदतीने खरेदी केलं आहे. तुम्हाला माझं बोलणं खरं वाटत नसेल तर तुम्ही तुमच्या मुलाला विचारू शकता. आणि दुसरी गोष्ट, माझी मुलं कायम माझ्यासोबत राहतील. मी त्यांना तुमच्याजवळ ठेवून माझ्या मुलांना मला तुमच्यासारखं मतलबी नाही बनवायचं. त्यामुळे मला या घरातून जाण्यासाठी किंवा मला या घरात परत येण्यासाठी कुणाचीही परवानगीची गरज नाही आणि नाही कोणी मला या घरात येण्यापासून थांबवू शकते. आणि हो, अजून एक गोष्ट, तुम्ही माझ्या आईच्या मागच्या कर्माची अजिबात काळजी करू नका, कारण माझ्या आईला मुलाची गरज नाही. त्यांनी त्यांच्या मुलीला या योग्य बनवलं आहे की मी त्यांची काळजी आयुष्यभर घेऊ शकते. त्यांची मुलगीच पुरेशी आहे त्यांच्यासाठी. आणि बरं झालं असतं तुम्ही एक नजर तुमच्या कर्मावर घातली असती तर. आकाशची नजर शीतलच्या डोळ्यांवर पडली, जी रागात त्याच्याकडे बघत होती. शीतल तिचे डोळे पुसत आकाशला म्हणाली, आकाश, तुम्ही हे विसरू नका. जरी तुम्ही 2 मुलांचे बाप आहात, पण तुमच्याजवळ बहिणी आणि मुली दोघीही नाहीत. त्यामुळे बहुतेक तुम्हाला माझी आणि माझ्या आईवडिलांच्या दुःखाची जाणीव कधीच होणार नाही. पण वेळ सगळ्यांची येते. नाहीतर भविष्यात असं होऊ नये की आज ज्या ठिकाणी माझे आईबाबा उभे आहेत, उद्या तुम्हाला मुलं असून देखील तुम्ही माझ्या आईबाबांच्या जागेवर उभे असाल. असं म्हणत शीतल मुलांना घेऊन तिच्या माहेरी निघून गेली. शीतलला आणि तिच्या मुलांना बघून तिचे आईवडील खूप खुश झाले. दुसऱ्या दिवशी आकाश पण तिच्या मागे मागे तिथे पोहोचला. आकाशला अचानक असं समोर बघून शीतलला खूप आश्चर्य वाटलं की असं काय झालं की आकाश तिच्या मागे मागे लगेच आले. दुसऱ्या दिवशी शीतल तिच्या आईबाबांना तिच्यासोबत घेऊन जाण्यासाठी हट्ट करायला लागली. तेव्हा तिचे बाबा म्हणाले, जावई बापू, तुम्हीच तिला समजावून सांगा की तू करत असलेला हट्ट सोडून दे. आम्ही दोघं इथे ठीक आहोत. आकाश म्हणाला, बाबा, समजून सांगण्याची गरज शीतलला नाही तर तुम्हाला आहे. जर त्या दिवशी रात्री देव न करो आणि काही चुकीचं घडलं असतं तर? त्यामुळे तुम्हीच हट्ट करायचा सोडून द्या आणि आमच्यासोबत आमच्या घरी चला.
शीतल आणि आकाश तिच्या आईवडिलांना समजावून सांगून त्यांच्या घरी राहायला घेऊन आले. पण शीतलने तिच्या आईबाबांना तिच्या घरी घेऊन न जाता त्यांच्याच बिल्डिंगमध्ये असलेल्या दुसऱ्या फ्लॅटमध्ये घेऊन गेली. आकाशने शीतलला बाजूला बोलावून घेतले आणि म्हणाला, शीतल, हे सगळं काय आहे? तू आईबाबांना आपल्या घरी का घेऊन येत नाहीस? तेव्हा शीतल म्हणाली, हे बघा आकाश, मी माझ्या आईवडिलांच्या स्वाभिमानासोबत नाही खेळू शकत. मला त्या लोकांसमोर कुठलाही तमाशा करायचा नाही आणि नाही त्या घरात माझा अपमान सहन करू शकते. तुमचा आणि तुमच्या आईचा स्वभाव तुम्हाला चांगलाच माहीत आहे. त्यामुळे एकाच बिल्डिंगमध्ये 2 वेगवेगळ्या ठिकाणी राहणेच योग्य आहे, ज्यात मी माझं काम आणि माझ्या आईबाबांची काळजी दोन्ही करू शकते. माझ्या मैत्रिणीसोबत बोलून ही सगळी व्यवस्था मी अगोदरच केली होती. अशा पद्धतीने माझे आईबाबा त्यांच्या मर्जीने या घरात राहू शकतील. नाहीतर त्यांना आपल्यासोबत राहायला संकोच वाटेल आणि ते त्यांच्या मनातली गोष्ट कधीच सांगणार नाहीत. शीतल काहीतरी विचार करत म्हणाली, असू द्या, आता सध्या तरी तुम्ही घरी जा. आकाश म्हणाला, आणि तुझं काय? तू पण इथेच राहणार आहेस का? हे बघ शीतल, मला माहीत आहे माझ्याकडून चूक झाली आहे. मी विसरून गेलो होतो की लग्नाच्या अगोदर मी तुला हे वचन दिलं होतं की तुला तुझे कर्तव्य निभावण्यापासून कधीच अडवणार नाही. पण ते वचन मी पूर्णपणे नाही पाळू शकलो. पण इथून पुढे असं परत कधीच होणार नाही. तू आपल्या घरी चल प्लीज. शीतल म्हणाली, आकाश, तुम्हाला तुम्ही दिलेले वचन आठवलं ही चांगली गोष्ट आहे. पण जसं मी अगोदर बोलले होते ते मी परत बोलत आहे. मी फक्त तुमची बायको नाही तर माझ्या आईबाबांची मुलगी देखील आहे. त्यामुळे आत्ता तरी मी त्यांच्यासोबत राहणार आहे. कारण हे घर आणि हे शहर त्यांच्यासाठी नवीन आहे. सगळं आईबाबांच्या मनासारखं झाल्यानंतर मी घरी येते. जाता जाता आकाश शीतलला मिठी मारत म्हणाला, शीतल, देवाने मला पण तुझ्यासारखी एखादी गोड मुलगी दिली असती तर बरं झालं असतं.